नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या टॅलेंट शो झॉन या चॅनलवर. मी तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट्स देत आहे, ते म्हणजे महावितरणची जे लिंक्स आहेत जे प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच्याबद्दल मी एक महत्त्वाची अपडेट देत आहे. जरी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी ज्याही अपडेट देत असते ते मिस होणार. विद्यार्थी मित्रांनो, ही ती अपडेट आहे जे MSCBचे जे 5,000 जागा निघाल्या होत्या आणि उपकेंद्र सहाय्यकच्या तृतीय विषय झालेला आहे. जे 5,000 जागा निघालेल्या होत्या विद्युत सहाय्यकच्या, ते जे कॅटेगरी SBC कॅटेगरीमध्ये जे भरलेल्या होत्या त्याला EWS कॅटेगरीमध्ये करण्यासाठी ही जी लिंक आहे ते प्रोव्हाइड करण्यात दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही तुमची कॅटेगरी चेंज करू शकाल. कारण की मागच्या वेळेस जी लिंक निघालेली होती काही दिवस होती पण ते बंद झालेली होती. आता त्या प्रवर्ग तुम्ही चेंज करू शकता. त्याच हे जे आहे जाहिरात क्रमांक EWS प्रवर्गातून उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी EWS प्रवर्गातून पात्र असलेल्या त्यांना EWS आरक्षणाचा लाभ घेता यावा, त्यानुसार ECBC प्रवर्गातून अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांना खुल्या अथवा EWS आरक्षण यापैकी कोणताही लाभ घ्यायचा असेल याकरिता विकल्प स्वीकारणे आवश्यक व गरजेचे असल्याने याबाबत स्वीकारण्याबाबत विकल्पाबद्दल URL लिंक कंपनीने संकेतस्थळावर www.mahadiscom.in उपलब्ध करून देत आहे. सादर प्रक्रियेतील अनुषंगाने अर्ज दाखल केलेला बहुतांश उमेदवार खेड्यापाड्यात राहत असल्याने तसेच सध्याची COVID-19 महामारीच्या परिस्थितीमुळे उपलब्ध सेवा सुविधांच्या अनुषंगाने उमेदवारांना विकल्प सादर करण्याकरिता पुरेसे वेळ मिळावे म्हणून सादर URL लिंक दिनांक 9/6/2021 पासून दिनांक 18/6/2021 पर्यंत उपलब्ध करून देत आहे. ECBC उमेदवारांना यापूर्वी खुल्या अथवा EWS प्रवर्गाच्या विकल्प सादर केल्या आहे अशाच उमेदवारांनी पुन्हा विकल्प स्वीकाराची संधी देण्यात येत आहे. तसेच ज्या SEBC प्रवर्गातील उमेदवारांनी दिनांक 18/2/2021 पासून दिनांक 20/3/2021 या कालावधीत खुल्या अथवा EWS प्रवर्गातील विकल्प स्वीकारलेले आहे, आता त्यामध्ये बदल करता येणार नाही. अशा उमेदवारांनी स्वीकारलेला विकल्प राहाल. याचा अर्थ असा का जे उमेदवार मराठा आरक्षण म्हणजे ECBC मध्ये होते त्यांनाच फक्त याच्यामध्ये आपली कॅटेगरी चेंज करण्यात येत आहे, अथवा दुसऱ्या कॅटेगरीमध्ये चेंज करता येणार नाही. त्याला जे EWS मध्ये कॅटेगरीमध्ये चेंज करण्यात हे जे आहे लिंक हे महाडिस्कॉमच्या वेबसाईटवर उपलब्ध केलेली आहे. जरी तुम्हाला ही लिंकची जी पाहिजे असेल PDF तर ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संकेतस्थळावर ही जी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यावरून तुम्ही तिथे जाऊन भेट करू शकता आणि तिथून जाऊन तुमची कॅटेगरी चेंज करू शकता. हे मी तुम्हाला पूर्णपणे माहिती दिलेली आहे. याचाच अर्थ असा आहे की जे काही तुमची कॅटेगरी चेंज करायची असेल ECBC साठी ओपन किंवा EWS ते तुम्ही आता करू शकता. आणि जे वरिष्ठ अधिकारी जे आहे तानपुरे साहेब, जे काही त्यांनी माहिती दिलेली आहे माझ्या व्हिडिओमध्ये, तुम्ही पुढे राहा, ते तुम्हाला मी माहिती सांगी. प्रक्रियेसंदर्भात आज मी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे. ही भरती प्रक्रिया आता आपण पुढे नेत आहोत. या भरती प्रक्रियेमध्ये मागच्या वेळेस जे SEBCच्या कॅन्डिडेट्सना EWSचा ऑप्शन ऐच्छिक ठेवला होता मागच्या परिपत्रकामध्ये, परंतु आता या नवीन परिचयानुसार SEBCच्या विद्यार्थ्यांना EWS आता पर्याय त्या ठिकाणी असल्यामुळं मागच्या वेळेस काही लोकांनी जवळपास 40% साधारणपणे मला सकाळची माहिती मिळाली होती, काही लोकांनी SEBCच ऑप्शन चूज केला होता. आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा ती लिंक फक्त 8 ते 10 दिवसाकरता एक चॉईस द्यायचा आहे की जे SEBCचे विद्यार्थी आहेत त्यांना EWSचा ऑप्शन घेण्याकरता आपण लिंक ओपन केलेली आहे. जे SEBCचे विद्यार्थी EWSच्या लिमिटमध्ये बसतात त्यांना तो EWSचा ऑप्शन ऑप्ट करण्याकरता म्हणून आपण ही एक संधी दिलेली आहे. मागच्या वेळेस आपण जवळपास महिनाभर त्याकरता वेळ दिला होता. आता मात्र एक 8 ते 10 दिवसाची फक्त वेळ
प्रक्रिया आपण लवकर आपल्याला संपवायची आहे. 8 ते 10 दिवसाची वेळ आपण त्याकरता दिलेली आहे. त्यामध्ये जे एसीबीसीचे विद्यार्थी ईडब्ल्यूएसच्या निकषामध्ये बसतायत त्यांनी तो ईडब्ल्यूएसचा ऑप्शन ऑप्ट करायचा आहे. आणि हे 10 दिवसाची किंवा 8 दिवसाची वेळ संपल्यानंतर आपण लगेच जी परीक्षा घेणारी संस्था आहे ती पुढच्या 8-10 दिवसामध्ये निकाल तयार करणार आहे. आणि सायमल्टेनियसली याच्यामध्येच बरोबर कोर्टाने जो आपल्याला या मागच्या प्रक्रियेला स्टे दिला होता तो आता जरी मागचं परिपत्रक आता अर्थहीन झालेलं असल्या कारणानं तरी देखील तो स्टे व्हॅकेट करण्याच्या दृष्टीनं कोर्टाला देखील आपण 10 तारखेला आमचं हे म्हणणं ऐकण्याची कोर्टाला आपण विनंती केलेली आहे महावितरण कंपनीने. मी ऊर्जा विभागाच्या डेप्युटी सेक्रेटरीला देखील सांगितलं की महावितरण बरोबर शासनाच्या देखील वकिलांनी तसं अप्लिकेशन करावं. आणि मला खात्री आहे की आज जरी मागच्या परिपत्रकाला काय अर्थ राहिलेला नसला तरी देखील तो कोर्टाच्या आपण तसं निदर्शनास आणून देत आहोत. आणि या नवीन परिपत्रकानुसार ही प्रक्रिया आपण आता पुढे नेत आहोत. आणि म्हणून मला खात्री आहे की गेले 2 वर्ष अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातले विद्यार्थी या भरतीच्या खूप प्रतीक्षेमध्ये होते. आज ही आता प्रक्रिया पुढं त्या ठिकाणी आपण चालू केलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं संयम खरं या प्रक्रियेमध्ये सुटत होता. परंतु मला खात्री आहे की या सगळ्या कालावधीमध्ये काही ना काही कारणानं थोडे व्यत्यय येत गेले, काही ना काही थोड्याशा गोष्टी घडत गेल्या. पण आता मात्र मला खात्री आहे की ही प्रक्रिया आता एकदा आपण पुढे नेत आहोत ती आता आपण पूर्ण करूयात आणि लवकरच हा सगळी प्रक्रिया संपेल असा मला विश्वास आहे. आणि त्यामुळं उद्यापासून जी लिंक आता निघेल एक 8 ते 10 दिवस ती लिंक ओपन असणार आहे. एसीबीसीच्या विद्यार्थ्यांनी जे ईडब्ल्यूएसच्या निकषामध्ये बसतात त्यांनी त्या लिंकवरती त्यांचं जाऊन ऑप्शन ऑफ करायचंय. जे काही ग्रामीण भागात जिथे इंटरनेटच्या सुविधा कदाचित नसतील अशा लोकांनाही विद्यार्थ्यांनाही माहिती व्हावी याकरता मी वर्तमानपत्रात देखील जाहिरात द्या म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे उद्या कुठलं काय राहिलं नको काही गोष्ट आणि परत काहीतरी एखादा विषय यायला नको. आणि म्हणून मला खात्री आहे की लवकरात लवकर आता ही प्रक्रिया पूर्ण करून या सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम या ऊर्जा विभागामार्फत होईल अशी मला अपेक्षा आहे.